मतदान केंद्रापासून काही अंतरावर मी आता उभा आहे, कारण नाकेबंदी केली असल्यामुळे तिकडे अर्थात पोहोचणं अशक्य होतं. अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, कारण गेल्या काही दिवसातील घटना आणि गेल्या काही दिवसातील प्रचाराची पातळी बघितली तर कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण अर्थातच होतं आणि लागायला थोडा वेळ सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे एक प्रकारचा उन्माद की एक प्रकारचा वेगळा जल्लोष या ठिकाणी सगळं होईल आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते एकमेकांना भेटतील की काय म्हणून अशा प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. एकंदरीतच ज्या प्रकारे या प्रचाराची पातळी गाठली गेली, कधी नव्हे अशा पद्धतीची निवडणूक या कल्याण डोंबिवलीमध्ये बघायला मिळाली, कधी नव्हे एवढं तणावाचं वातावरण विविध ठिकाणी अनुभवायला मिळालं. अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इथल्या नागरिकांनी अनुभवला. जवळपास 2,500 ते 3,000 पोलीस या ठिकाणी बंदोबस्ताला होते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने एक वेगळी निवडणूक गेल्या काही निवडणुकीच्या तुलनेत ही होती असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. आणि अर्थात ज्या पद्धतीने अंदाज बांधले जात आहेत की भाजप नंबर 1 वर येण्याची शक्यता आहे आणि शिवसेना नंबर 2 वर, अर्थातच हा अंदाज आहे. मतदार राजाच्या मनात काय आहे ते त्यांनी काल आपल्या मतदान यंत्रामधून व्यक्त केलेलं आहे आणि ते आता थोड्याच वेळ स्पष्ट होईल. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे. 12 वाजेपर्यंत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं चित्र स्पष्ट होईल आणि 1 वाजेपर्यंत नक्की निकाल हाताळल्यानंतर जे कोण सत्तेत येतील ते खुल्या मनानं एकमेकांशी व्यवहार करतील किंवा एकमेकांना समजून या कल्याण डोंबिवलीचा विकास करतील का, असा मुळातच प्रश्न आहे. कारण भाजप असून दे, सेना असून दे किंवा इतर कार्यकर्ते असून दे दुसऱ्या पक्षांतील, यांच्यातील मनं विभागलेली आहेत, एकमेकांमधली असूया ही वाढलेली आहे. त्याच्यामुळे गेल्या काही वर्षात कल्याण डोंबिवलीचा विकास झाला नाही ही गोष्ट सत्य असली तरी या पुढच्या काळात स्मार्ट सिटी असून दे किंवा वेगवेगळ्या योजना असून देत, या योजनांच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीनं या कल्याण डोंबिवलीचा विकास होतो का असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी आपलं काम केलेलं आहे. आता पुढची कामगिरी या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींवर आहे की खरोखर कल्याण डोंबिवलीचा विकास जी क वर्गातील महानगरपालिका आहे ती ब वर्गात आणण्याचा प्रयत्न किंवा खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रयत्न या लोकप्रतिनिधींकडनं होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे निकालानंतर लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर राग व्यक्त न करता खऱ्या अर्थानं या कल्याण डोंबिवलीचा विकास करणं अपेक्षित आहे, एवढीच नागरिकांची इच्छा आहे. खरंय अमित, आता पाहूयात या निकालांमधून नेमकं मतदार राजांनी कोणाला कौल दिलाय हे आता काही वेळात स्पष्ट होईल. मात्र तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.